चला चला हा चला अबले चल घेतलं 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 चला तारकर मॅडम चला सावकाश जाऊ द्या काम नाही चला सावकाश बारके हळू चला चला त्याला दिलंय मी गाठ हळूहळू घ्या ब्रेक लाव ब्रेक लाव नमस्कार आपण सायकल संमेलन ठिकाणी साहित्य मिळणार आपलं बघा सायकल स्पोर्ट्स आम्ही बाहेर थांबले नेमकं पाऊस पडला 23 आहेत एक वाटलाय पण आम्ही ते ॲडजस्ट करतो एक गैराच आहे त्याला 23 ऑनलाईन करतो बरेच व्हिडिओ लास्ट मॅरेथॉन म्हणजे पुणे रूममधून बाहेर आले सारडा भवन या ठिकाणी हे सारडा भवन आहे आणि इथून आम्ही आता खाली आलो आहे आणि आम्ही आता कार्यक्रमस्थळी जाणार आहोत। कार्यक्रमस्थळी जात असताना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। या ठिकाणी जी रांग असते पंढरपूरच्या वारीची वारीमध्ये जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांग असते ती इथून सुरू होते। हा खाली जर तुम्ही बघितला तर घाट आहे इथून इकडं आणि या मंदिराच्या पलीकडून ती वर जातात लोक आणि मग ते मंदिराकडे हळूहळू दर्शन रांग जाते अशा प्रकारे। मित्रांनो आपण आता पंढरपूरच्या पश्चिम द्वाराच्या समोर गेट आहे तिथून बाहेर या पेठेमध्ये आलो आहे। आजूबाजूला सगळी जी साहित्य लागतं पूजेसाठी विठ्ठलाला त्याची दुकान आहे।
इथून आपल्याला आता बाहेर पडायचं आहे. मित्रांनो, या जेवायला रात्रीचं भोजन चालू आहे. मस्त जेवण आहे. सगळे दिवसभर सायकलिंग करून कंटाळेत. बबले, भूक लागले का? पोट भरून जेवा सावकाश. खरेदी करायचं असलं तर करा. जागीरदार सर, टाळ वाजवा, काय घ्यायचं असलं घ्या, सगळं मिळते साहित्य इथं. छान आणि सुंदर मूर्ती आहे. छान 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 मस्त. हे आपली सगळी सायक्लो स्पोर्ट्स इंडोरन्सची टीम आता चालले. परत कार्यक्रम झालेला आहे, जेवण झालेलं आहे आणि आता आपण परत आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहोत आणि तिथून पुढे आपल्याला रूमकडे जायचं आहे विश्रांतीसाठी. आणि सकाळी आपल्याला बरोबर 5:45 वाजता नगर प्रदक्षिणासाठी जायचं आहे. विश्रांतीची गरज आहे. 115 किलोमीटरची सायकलिंग करून सर्वजण आलेले आहेत, कंटाळलेले आहेत. तरीसुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाशिवाय झोपणं शक्य नाही. चला.